आगामी निवडणुकांसाठी मतदार यादी प्रकाशित होईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं होतं। ती तपासण्यासाठी राहुल गांधींनी पूर्ण पक्षाला कामाला लावावं असं सुद्धा बावनकुळे म्हणालेले होते। त्यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केलेला आहे। बावनकुळेंनी मर्यादा ओळखून बोलावं असं वडेट्टीवार म्हणतात। काही याच्यामध्ये दम नाही। मी मागे सांगितलं, जेव्हा निवडणुकीचा काळ असतो तेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये मतदार यादी जाहीर होतं आणि त्या यादीवर प्रत्येक पक्षाला आपापले त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचा काळ असतो। 7 दिवस निवडणूक आयोग ही मतदार यादी ठेवतात आणि महाराष्ट्रामध्ये 1 लाख बूथवर यादी लावण्यात आली। निवडणुकीची मतपेटी सील झाली, कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। निवडणुकीचं काउंटिंग झालं तेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। 1 लक्ष बूथ तपासा, एकही ऑब्जेक्शन नाहीये। निवडणूक झाल्यानंतर 7 महिन्यानंतर राहुल गांधी असे म्हणतात की मतदार यादी चुकीची होती। एक तर बावनकुळेजींची तेवढी उंची नाही की राहुल गांधीच्या संदर्भात बोला। राहुल गांधींना कळत नाही वगैरे बोलणं, उद्या जर मी मोदींना काय कळतं हा विषय आणला तर देशाच्या विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात बोलताना बावनकुळेंनी आपल्या मर्यादा ओळखून बोलावं असं माझं त्यांना सूचना आहे। मुळात जे वक्तव्य सध्या बावनकुळेजी करत निघाले आहे ते 1 महिन्याच्या पूर्वी यादी होते, त्यावेळेस आक्षेप घेतला नाही। ऑनलाईन यादी 3 दिवसाच्या पूर्वी आणली जाते। 16 हजार मतं 3 दिवसाच्या पूर्वी, 18 हजार मतं 3 दिवसाच्या पूर्वी ऑनलाईन जोडले जातात, ऑनलाईन मतं वाढवले जातात। त्यावेळेस कुठला आक्षेप घ्यायची भानगड आता आहे? काहीतरी आपला बोलायचा आणि पांघरून घालायचा, राहिला विषय 51% घ्यायचा आहे ना। हिम्मत, स्वीकारलं चॅलेंज, तुम्ही घ्या ना बॅलेट पेपरवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।